उत्सव जोरदार साजरा होतोय आणि प्रत्येक ठिकाणी अचानक बोलवण्यात येत आहे. हे नटराजासनाचं व्हेरिएशन आहे. यामध्ये नटराजासनाचे खूप वेगवेगळे व्हेरिएशन्स असलेले हे आसनं आहेत. पैकी एक तिने केलेलं आहे. त्यानंतर हे चक्रासन, सॉरी धनुरासन. आपण जे नियमित आसनं करतो त्यामध्ये थोडासा काही बदल असतो. स्पर्धात्मक पातळीवरती थोडा अधिक सरावाची गरज पडते. हे पद्म सर्वांगासन म्हणून ओळखलं जातं. स्पर्धात्मक पातळीवरती महत्त्व असलेले हे आसन आहे. स्कंदावरती म्हणजे खांद्यावरती पूर्ण शरीराचा भार तोलून धरायचा असतो. थोडं सेतुबंधाकडे झुकणारं हे चक्रासन आहे. सेतुबंध चक्रासन सारखं थोडंसं याच्यामध्ये स्ट्रेच द्यावा लागतो. नॉर्मल चक्रासनापेक्षा थोडं वेगळं असतं आणि यामध्ये एक विशिष्ट कालावधी यांना स्पर्धात्मक पातळीवरती दिलेला असतो. तेवढा कालावधी यांना पूर्ण करावा लागतो. एरवी आपण केल्यानंतर 20-30 सेकंदामध्ये आसन सोडत असतो. मात्र यांना विशिष्ट 2 मिनिटं 3 मिनिटं असा कालावधी दिलेला असतो आणि तेवढा कालावधी यांना ते आसन टिकून ठेवायचं असतो स्पर्धेमध्ये. आणि त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीची साधना लागते. हे विपरीत पार्श्वकोणासन हिने केलेलं आहे. धन्यवाद.